Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टी या पेजच्या एक्स आणि पूर्वीचे ट्विटर या अकाउंटवर भारतात कारवाई करण्यात आली असून हे अकाउंट देशात बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या 6 दिवसात या पेजच्या इंस्टाग्राम अकाउंटला सुमारे 13 मिलियन फॉलोअर्स मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. या फॉलोअर संख्येमुळे अनेक मोठ्या राजकीय पक्षांपेक्षा पुढे गेल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. काही तासात काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटलाही फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्याचे प्रयत्न झाल्याचा दावा करत एक्स अकाउंट बंद करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र या कारवाईबाबत एक्स प्रशासन किंवा संबंधित यंत्रणांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. देशभरात कॉकरोच जनता पार्टी या सोशल मीडिया मोहिमेची जोरदार चर्चा सुरू असून सुरुवातीला ती केवळ मीम किंवा विनोद म्हणून पाहिली जात होती. मात्र अवघ्या 5 दिवसात या मोहिमेने इंस्टाग्रामवर तब्बल 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करत अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या अकाउंट्सना मागे टाकल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर नंतर ते विधान बनावट पदवीधारकांबाबत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आणि सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे शिक्षण घेत असलेले अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी ही डिजिटल चळवळ सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. बेरोजगारी, शिक्षण आणि संधींच्या अभावाबाबत तरुणांच्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून ही चळवळ उदयास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. कार बुकिंग ॲप किंवा ऑनलाईन माध्यमातून कार भाड्याने घेणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज असून थोडासा निष्काळजीपणा सायबर फसवणुकीस कारणीभूत ठरत असल्याची घटना बेळगावात उघडकीस आली आहे. प्रादेशिक आयुक्त कार्यालयात शिरस्तेदार म्हणून कार्यरत असलेले संजीव मुत्तेपगोळ हे ऑनलाईन कार बुकिंग दरम्यान तब्बल 99,000 रुपयांना गमावले. 27 मार्च रोजी त्यांनी लक्ष्मी कार रेंटल गोवा या वेबसाईटशी संबंधित नीलम राजपूत नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधून कार बुकिंगची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर ॲप डाउनलोड, फोनपे व्यवहार आणि गुगल मीटद्वारे स्क्रीन शेअरिंगच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून ही रक्कम परस्पर काढण्यात आली. या प्रकरणी बेळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रिक्त असलेली 15,000 शिक्षक पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग मिळणार असून त्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ अर्थ खात्याकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गृह कार्यालय कृष्णा येथे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीला शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा तसेच शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे राज्यातील हजारो शाळांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव.
संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. मदनी ग्रुप ऑफ स्कूल branches सुभाषनगर, वैभवनगर, बेलगावी. We are hiring primary teachers, masters or bachelor's degree in any field with B.Ed or M.Ed. Strong verbal and written communication in English. Ability to create a positive and inclusive learning environment. Understanding children's learning pace and emotional needs. Salary range 10 to 25K. Terms and conditions applied. Send your CV. WhatsApp 8792911931. You can follow us at Gmail, Instagram or Facebook. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर जवळील पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नोंदणी असलेली कार आणि धारवाडकडून येणारा ट्रक यांच्यात संकेश्वर जवळ जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या 4 पैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. ही घटना संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अनेक वर्षांपासून निपाणीतील प्रलंबित असणाऱ्या घरकुल प्रकल्पाच्या वाटपाचे नियोजन आम्ही केले होते. मात्र विरोधकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे घरकुलांचे वाटप रखडले. येत्या काळात कितीही अडचणी आल्या तरी गरीब लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप केल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही, असा इशारा आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला. निपाणी येथे बुधवार दिनांक 20 मे रोजी आयोजित सभेत आमदार जोल्ले म्हणाल्या की घरकुल प्रकल्पाचे काम पूर्ण करून गरिबांना हक्काचे घर मिळवून देण्याचा माझा 2021 पासूनच प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार पातळीवर सतत पाठपुरावा केला आहे. मात्र विरोधकांच्या निष्कारण विरोधामुळे आजचे वाटप झाले नाही. सध्या 600 घरे तयार आहेत. आधी त्याचे वाटप व्हावे असे नियोजन होते. तरीही सार्वजनिक मागणी लक्षात घेऊन आणखी 200 घरे वाढवून 800 घरे देण्याचा प्रयत्न होता. मात्र विरोधकांनी आडमुठी भूमिका घेतली. सर्वांनाच घरे मिळणार असून कोणीही वंचित राहणार नाही. सर्व लाभार्थ्यांनी आपल्या वाट्याची रक्कम भरली तरी काही घरे शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे घरकुलापासून कोणीही वंचित राहणार नाहीत, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पावसाळ्याची चाहूल लागताच निसर्गही आनंदाने बहरून जातो. अशातच बेळगाव शहरातील व्हॅक्सिन डेपो परिसरात एका मोराने पिसारा फुलवत केलेल्या थुई थुई नृत्याने नागरिकांचे लक्ष वेधले. पावसाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करणारे हे मनमोहक दृश्य पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले. परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. प्रसंगी तिथे उपस्थित नागरिकही आनंदाने भारावून गेले होते. सध्या या सुंदर नृत्याची परिसरात मोठी चर्चा असून निसर्गप्रेमींमध्ये ते आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील भूमिहीन कुटुंबांना घरकुलासाठी आवश्यक निवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. आंबेडकर बुद्ध बसव योजनेअंतर्गत भूखंड रहितांना भूखंड वाटप योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात बेळगाव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी निवड करण्यात आली आहे. अर्भावी, सौंदत्ती व हुक्केरी तालुक्यातील पाछापूर व संकेश्वर जवळील ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी असणाऱ्या सरकारी जमिनीचा शोध घेऊन जमीन उपलब्ध करून देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील भूमिहीन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भूखंड उपलब्ध करून देणे हा आहे. बैठकीदरम्यान लाभार्थ्यांची पात्रता, भूखंडांची उपलब्धता, निवड प्रक्रिया आणि वाटपातील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
येत्या 28 मे रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तलखाने आणि बेकायदेशीर गोहत्या रोखण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेना बेळगाव जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात बकरी ईद काळात अशा गैरप्रकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. गोवंश संरक्षणासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 48चा उल्लेख करत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संयुक्त विशेष मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संशयित वाहनांची तपासणी, अनधिकृत कत्तलखान्यांवर छापे आणि विशेष पथकांची नियुक्ती करावी असेही निवेदनात म्हटले आहे. बेळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात गुरुवार दिनांक 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त शपथविधी कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराला विरोध करण्याची तसेच देशाची एकता, अखंडता आणि शांतता अबाधित राखण्याची शपथ घेतली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना दहशतवादाच्या धोक्यांविषयी जनजागृती करण्यात आली. समाजात शांतता व सौहार्द कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना देशविघातक शक्तींविरोधात एकजुटीने उभे राहण्याची गरज अधोरेखित केली. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा शहरातील बसवेश्वर चौकाजवळ असलेल्या महेश मिसाळ यांच्या धरीदेवर कृषी सेवा केंद्राला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये कीटकनाशके, रासायनिक खते, संगणक, फर्निचर आणि शेती संबंधित साहित्य जळून खाक झाले. दुकानात सुमारे 2 कोटी 10 लाख रुपयांचा औषध व खतांचा साठा असून इमारतीसह एकूण 2 कोटी 50 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती महेश मिसाळ यांनी दिली. घटनास्थळी तिकोटा पोलीस ठाण्याचे PSI देवराज उळागड्डी, CPI आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तिकोटा शहरात अद्याप अग्निशामक केंद्र नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली, शापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. बेळगाव शहरामधील सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स ते SBI बँक या मार्गावरील बहुप्रतीक्षित कॉन्क्रीट रस्ता व पेवर विकास कामांचा शुभारंभ आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आला. सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे रस्त्याची गुणवत्ता, पादचारी सुविधा आणि परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. यावेळी आमदार सेठ यांनी दर्जेदार कामे निश्चित मुदतीत पूर्ण करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला युवा नेते अमान सेठ, स्थानिक नागरिक, व्यापारी, पदाधिकारी व समाजातील मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहर CCB पथकाने गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत 4 अटक केली असून सुमारे 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओंकार यल्लापा कोळेकर वय 22, नागेंद्र शिवाप्पा रागे पाटील वय 23, प्रमोद धर्मेंद्र कसबेकर वय 18 आणि गजानन सचिन पाटील वय 19 यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली तारीहाळ हलगा रस्त्यावर छापा टाकून सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्री करताना आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कारवाईमध्ये 776 ग्रॅम गांजा, 1 विवो व 1 ॲपल मोबाईल फोन आणि 1 मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे व उपायुक्त नारायण बर्मणी यांनी कौतुक केले आहे.
बेळगाव शहरातील गोवावेस परिसरातील श्री क्षेत्र दत्त मंदिरात गुरुवार दिनांक 21 मे रोजी आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. विविध प्रकारच्या आंब्यांनी सजवण्यात आलेल्या या विशेष आरासचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात करण्यात आलेली आंब्यांची सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. मंदिरात दिवसभर भक्तांची वर्दळ पाहायला मिळाली. अनेक भाविकांनी दत्ताच्या दर्शनाबरोबरच आंब्यांच्या आरासेचे छायाचित्रणही केले. मंदिर समितीतर्फे करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. बेळगाव येथे 24 मे रोजी होणाऱ्या 7व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनातील लोकनेते कैलासवासी अजितदादा पवार सभागृहाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते परशुराम जोगाणी घाडी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त संमेलनाची निमंत्रण पत्रिका त्यांना साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदान केली. प्रसाद होमिओपॅथी फार्मसीचे व्यवस्थापक परशुराम जोगाणी घाडी हे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी बेळगावमध्ये सुपरिचित आहेत. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी होणाऱ्या या संमेलनाशी जोडले जाणे हा माझ्यासाठी सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान राज्याध्यक्ष सीमा कवी रवींद्र मारुती पाटील यांनी संमेलनाच्या तयारीची माहिती दिली असून जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी सर्वांनी सहकार्याने संमेलन यशस्वी करावे असे आवाहन केले. बेळगाव शहरातील उत्तर विभागात नवीन वीज जोडण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ उपस्थित होते. यावेळी हेस्कॉमच्या अभियंत्यांसोबत नवीन वीज जोडण्या, प्रलंबित प्रस्ताव तसेच नागरिकांना वेळेत वीज सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वीज संबंधित समस्या तातडीने मार्गी लावून आवश्यक त्या ठिकाणी नवीन वीज जोडण्या देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. तसेच वीज पुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. हुक्केरी तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या वतीने धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. 2000 कोटींच्या सर्वसमावेशक सिंचन योजनांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी व्यक्त केला. स्थानिक बसवेश्वर चौकात राज्य शेतकरी संघ आणि हरित सेनेचे गौरवाध्यक्ष शशिकांत गुरुजी व राज्याध्यक्ष चन्नप्पा पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. सिंचन योजनांमधील विलंबाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी सांगितले की हिडकल जलाशय आणि शिरूर धरणासाठी हुक्केरी तालुक्यातील नागरिकांनी जमीन दिली. या प्रकल्पांमुळे बागलकोट, विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यांना पाणी मिळत असताना हुक्केरी तालुकाच पाण्यापासून वंचित राहिला आहे. अम्मणगी, कणगला, यमकणमर्डी, हत्तरगी आणि अरळीकट्टे यासह सुमारे 60 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आंदोलनकर्त्यांनी असल्याचे सांगितले. कोचरी, कुर्णी, कोटबागी, रुस्तमपूर आणि मल्लिकार्जुन सिंचन योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबाचाही निषेध करण्यात आला. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये उकाड्याने नागरिक हैराण झाले असून दिल्लीमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे तर उत्तर प्रदेशातील बांदा येथे 48 अंश सेल्सिअसपर्यंत नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार लवकरच मान्सूनची चाहूल लागणार असून पुढील 3 ते 4 दिवसात अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओरिसा आणि इतर राज्यांमध्ये विविध कालावधीमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच बेळगावात 5 ते 6 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता असून वादळी पावसाचाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बेळगाव शहरातील सार्वजनिक उद्यानांचे आधुनिकीकरण आणि सुशोभीकरण करण्याच्या उपक्रमांतर्गत शिवबसवनगर येथे उद्यान विकास कामांचा शुभारंभ बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत हरित परिसर, फुटपाथ, बैठक व्यवस्था, प्रकाश योजना आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. यावेळी आमदार सेठ यांनी नागरिकांसाठी स्वच्छ, सुसज्ज आणि आरोग्यदायी सार्वजनिक जागा निर्माण करण्यावर भर देत शहरातील विविध भागातही अशाच विकास कामांना गती दिली जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला युवा नेते अमान सेठ, महापालिका अधिकारी, स्थानिक रहिवासी आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते. बेळगावातील गीतांजली म्युझिक कॅराओकेच्या वतीने हिंदवाडी येथील IMER ऑडिटोरियममध्ये रविवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी शानदार संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यंकटेश बडगंडी आणि प्रिया वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात दिलीप साळंतरी, राधा मुरगोड, सुजाता साळंतरी, रत्नमाला पोळ, सुजाता गुमास्ते, विठ्ठल, महेश कुलकर्णी आणि वासंती कुलकर्णी या सर्व गायकांनी मंचावर कन्नड, हिंदी आणि मराठी गाण्यांची बहारदार मैफल रंगली. तर मातांनी मुलांसोबत सादर केलेल्या नृत्याविष्काराने विशेष दाद मिळवली. यावेळी ख्यातनाम गायक रफिक शेख आणि सामाजिक कार्यकर्ते नागराज वेर्णेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि तैलचित्र देऊन सत्कार करण्यात आला. नेहा चौगुले आणि सुजित जोशी यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली. तसेच KLS IMER संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी डिजिटल एम्पॉवरमेंट प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती व्यंकटेश बडगंडी यांनी दिली. विजयपूर जिल्ह्यातील निदगुंडी येथील गौरीश्वर मंदिराजवळ गुरुवारी पहाटे घराचे छत कोसळून महादेवी वारद वय 55 यांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जुने घर ओले झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पहाटेच्या सुमारास घराचे छत अचानक कोसळून महादेवी या ढिगाऱ्याखाली जिवंत गाडल्या गेल्या. घराच्या बाहेर झोपलेले त्यांचे पती शिवानंद वारद हे मात्र थोडक्यात बचावले. घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश हृदयद्रावक होता. घटनास्थळी निडगुंदी पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बेळगावात 24 मे रोजी होणाऱ्या 7व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मराठा मंदिर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले असून बैठकीत विविध समित्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील हे होते. हे संमेलन सीमा भागातील मराठी अस्मितेचा हुंकार आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना नियोजनाबाबत सूचना दिल्या. संमेलनाला परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे उपस्थित राहणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे उपस्थित राहतील. तसेच शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान आणि लोककवी प्रशांत मोरे यांची गेय काव्य मैफल हे संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. सीमा भागातील मराठी साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन यंदाही पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.